स्पर्धेसाठी मॅन ऑफ द मॅच, प्लेअर ऑफ द मॅच मिस्टर नितेश पाटील. चला ऑल सेट सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल. पहा मिहिर गाग टीम पाठीमागे आहे, आमच्या मुख्य स्क्रीनवर दिसतोय. पहिला बॉल हलक्या हाताने चेंडूला सन्मान दिला गेलाय सिंगल साठी. पहिल्या चेंडूवर सिंगल आली गेली का. खूप महत्वाची मॅच आहे, महत्वाची मॅच. कारण काय की पहिल्या मॅच मध्ये दोन्ही संघ पराभूत झालेत आणि समोर समोर आल्यात आणि अशा वेळेला दोन हात या संघामधून साहेबा बी संघासमोर कुठला संघ करणार आहे येणारे कालवेळ सांगणार आहे. 2 मध्ये 2 ही सुरुवात आहे. इथे सहानी रबाडा आणि साहिल ही जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली. फुल टॉसला पापर फुल स्ट्रोक, चेंडू सीमारेषा पार, चौकार, 4 धावा. थँक्यू. फुलटॉस चेंडू आणि फुलटॉसला पाठवलं होतं ऑन साइडला चौकारासाठी. हा चर्चा आता करावी लागणार आहे. चर्चा कारण चौकारात सुद्धा आला गेला. 3 चेंडू मध्ये 6 ही सुरुवात आहे आतापर्यंत CCCB या संघाची. ऑन साइडला हलक्यातनं फक्त दिशा देण्याचा प्रयत्न, दिशा दिली गेली सिंगलसाठी. पहा एका खेळाडू एका गोष्टीचा उल्लेख करायचा वाटतं की चॅलेंजिंग ओव्हर म्हणून एक नवीन नियम आला आहे या स्पर्धेमध्ये आणि पहिल्या मॅच पासून ते आतापर्यंत चॅलेंजिंग ओव्हरने सर्वांना प्रभावित करून सोडलं. जर काय 9 धावा झाल्या तर 2 धावा मायनस, जर झाल्या तर 2 धावा प्लस. आणि या चॅलेंजिंग ओव्हर मध्ये कालच्या दिवसामध्ये जीवदाने माऊली फुलपाडा संघ एका धावाने पराभूत झालाय आणि या स्पर्धेत बाहेर गेला होता. हलक्या हाताने पुन्हा एकदा चेंडूला सन्मान दिला गेला सिंगलसाठी. पहा सुरुवात चांगली आणि सुरुवात चांगली येत असताना आतापर्यंत धावसंख्या धावपलकावरती 10 धावा आहे, जिकडे पहिल्या षटकाचा खेळ संपला. या ऐकूया डीजे प्रवीणला आणि त्यानंतर बोलूया. टाक्यू दुसरं षटक मार्गस्थ. चॅलेंजिंग ओव्हरला सुरुवात झाली गेली आणि आकाशच्या हातामध्ये चेंडू आहे. पहिला बॉल ड्राईव्ह करायचा प्रयत्न, फिल्डिंग झाली गेली, फेकी नाहीये तोपर्यंत 1 धाव. पहा आता चॅलेंजिंग ओव्हर मध्ये जर काय 9 नाही झाल्या तर आता दडपण समोर वाढणार आहे आणि जर काय झाल्या तर 2 धावा प्लस. भरपूर गोष्टी आहेत, चर्चा होणार आहे आणि चर्चा होत असताना अखेरकर चर्चेस काय उत्तर येणार आहे. पुन्हा एकदा सज्ज होतोय. 1-1 11 धावा फलकावरती आहेत. आकाश समोर साहिल, हलक्या हाताने चेंडूला ड्राईव्ह केलं गेलंय सिंगलसाठी. पहा मॅच खूप महत्वाची आहे. दोन्ही संघ पहिल्या मॅच मध्ये पराभूत होऊन समोर समोर आलेत आणि अशा वेळेला या मॅच मध्ये जर काय जो संघ पराभूत होईल तो संघ या स्पर्धेत बाहेर जाणार आहे आणि जिंकणारा संघ साईबाबी संघासमोर 2 हात करेल. टॅप केलंय चेंडूला, पुन्हा एकदा पाठवलं सिंगलसाठी. प्रयत्न सुरू आहे, प्रयत्न तितकाच सुरू आहे धावांचा. चॅलेंजिंग ओव्हरला 9 धावांपर्यंत पोहोचण्याचा, परंतु चेंडू सुद्धा तितकेच वेगाने येत आहेत. आता पहिल्या 3 मध्ये 3 आले, आता 3 मध्ये 6 बनवायचे आहेत. आकाश पुन्हा एकदा सज्ज होतोय. साहिल ऑन स्ट्राईक. हलक्या हाताने पुन्हा एकदा खेळपट्टीवर चेंडूला ठेवण्याचा प्रयत्न केला गेला होता आणि वेगाने येता 1 रन कंप्लीट सिंगल आली गेले. पहिले 4 मध्ये 4 धावा, आता 2 मध्ये 5. कदाचित इकडून सिंगल आली तर शेवटच्या अंतिम चेंडूवर चौकार मारायचा. या उद्देशाने आतापर्यंत दोन्ही सलामीर बॅटर विचार करत आहेत.
पुन्हा एकदा आकाश सज्ज होतोय. समोर खेळण्याचा प्रयत्न स्वतः अडवला गेला. फेकी आता फेकी 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 होईपर्यंत उशीर झाला गेला. तोपर्यंत एक धाव पुन्हा एकदा धावफलकावर येते. शेवटचा आणि अंतिम चेंडू आहे या चॅलेंजिंग ओव्हरचा आणि तिकडे 4 धावा बनवायच्या आहेत. चौकार आला तर ठीक, नाही आला तर धावफलकातून 2 धावा मायनस केल्या जाणार आहेत. आता साहिल समोर आकाश. चॅलेंजिंग ओव्हरचा शेवटचा आणि अंतिम चेंडू. ओ फटका मारायचा होता पण फटक्यामध्ये ताकद नव्हती, त्यामुळे एकच धावा आणि 2 षटकांचा खेळ संपला. त्यामधून 2 धावा मायनस म्हणजे तब्बल 14 धावा धावफलकावरती आहेत. या ऐकूया डीजे प्रवीणला आणि त्यानंतर बोलूया. मोटारीचे नादान माझ्या पाया झालेल्या गार पाया झालेल्या गार म्हणतात. टॅक्यू मिहिर गागच्या हातामध्ये चेंडू आहे. मिहिर गागला संपूर्ण ओळखतात. मिहिर गाग आणि वेदांत ही अशी जोडी आहे ज्याने या बसविरारमध्ये खूप मोठी प्रगती केली. खास करून व्हिडिओ एडिटर म्हणून या दोघांकडे पाहिलं जात आहे. आणि ज्या प्रकारची प्रगती करतायत मिहिर गाग आणि वेदांत खरोखरच मानावं लागणार आहे या दोघांना सुद्धा. पुन्हा एकदा सज्ज होतोय. ओ फुलटॉस ला टायमिंग नव्हतं. टायमिंग इतक्या वरती होतं की अखेरकार पहिल्या विकेटचं बटन. आता मात्र मैदान सोडावं लागलंय. इथे 6 आणि रबाडाला गॉन. इतर क्रिकेटपटूंची शान क्रिकेट हाय तो जीव की प्राण. क्रिकेट हाय तो जीव की प्राण. टॅक्यू पहा मिहिर गागने ब्रेक थ्रू आणून दिलाय संघाला आणि ज्या ब्रेक थ्रूची खऱ्या अर्थानं गरज होती तो ब्रेक थ्रू आला गेला. कारण रबाडाचा खूप मोठा विकेट असणं संघाला दडपण वाढण्यासारखं असतं. राहुल नवीन बॅटर मैदानाच्या दिशेने दाखल होतोय. मिहिरचा पुढील चेंडू समोर खेळण्याचा प्रयत्न. ओहो व्हॉट अ फील्ड. काय जबरदस्त एफर्ट आहे. ऑलमोस्ट चेंडूला बाउंड्रीच्या बाहेर जाता जाता अडवलं. ऍक्शन रिप्ले इंटरेस्टिंग आहे पाटील नेटवर्कवर. अशा प्रकारे चेंडूला अडवलं होतं आणि जवळपास 3 धावा वाचवल्यात. संघाला आली गेले. पुन्हा एकदा सज्ज होतो मिहिर गाग. समोर खेळण्याचा प्रयत्न केला का चेंडूला अडवलंय. पुन्हा एकदा सिंगलसाठी 5 सिंगल सुरू आहेत. इकडून मोठे फटके येत नाही. जेसीसी बीच्या दोन्ही बॅटरला माहित आहे, साहिलला आणि राहुलला. आणि तो त्या प्रयत्नामधून सिंगलची जो प्रयत्न सुरू आहे मोठा फटका मारायचा प्रयत्न. ओ बॅकअप साठी खेळाडू येईपर्यंत 1 धाव आली गेले. शेवटचा आणि अंतिम चेंडू या 3ऱ्या षटकातील. आतापर्यंत धावसंख्या धावफलकावर 1-8 18 धावा धावफलकावरती आहेत. लास्ट बॉल आफ्टर 3rd ओव्हर. फुलटॉस गेलाय गॅप मध्ये. बंटी गवसला बीट करून चेंडू सीमारेषा पार. चौकार 4 धावा. आम्ही जिंदगी थोडी रॉयल जगतो आणि कायम पब्लिकच्या मनात राहतो. आम्ही जिंदगी थोडी रॉयल जगतो कायम पब्लिकच्या मनात राहतो. पहचान त्यानं कमावले आज अशी होणावात. हे पहचान त्यानं कमावले आज अशी होणावात. अरे त्याला किंग पण म्हणतात भाषा बी बोलतात दमाईलय दादात. त्याला किंग पण म्हणतात भाषा बी बोलतात दमाईलय दादात. त्याला किंग पण म्हणतात भाषा बी बोलतात दमाईलय दादात. त्याला किंग पण म्हणतात भाषा बी बोलतात दमाईलय दादात. थँक्यू. किंग आणि बादशाह कोण आहे त्याचा रिझल्ट उद्या 11 वाजेपर्यंत समजणार आहे. कोणाच्या हातामध्ये सिरीज जाणार आहे, कोणाच्या हातामध्ये बेस्ट बॉलरचा खिताब जाणार आहे आणि कोणाच्या हातामध्ये पहिलं पारितोषिकाचा मानकरी ठरणार आहे. या सर्व गोष्टी आपण उद्या पाहणार आहोत. परंतु या अगोदर आज कुठले 6 संघ या सुपर 12 साठी दाखल होणार आहेत येणार कालवेल सांगणार आहे. आता 22 धावा धावफलकावरती आहेत. शेवटच्या आणि अंतिम चेंडूवर जो काय चौकार आला होता तो
आणि त्याने संपूर्ण थोडासा खेळ बदलला गेलाय. यावेळेला बारोंडा 11 थोडासा अडचणीमध्ये आहे आणि आता बघूया कितीपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न असणार आहे. 28 की 30 या सर्व गोष्टी आपण पाहिले जाणार आहेत. ओ समोर समोर, येस कडक स्ट्रोक राहुलच्या बॅटमधून डाऊन टू ग्राउंड, चेंडू सीमार्ग पार, चौकार 4 धावा. थँक्यू थँक्यू. ऍक्शन रिप्ले पहा. वेट केलं होतं, बॅकफुटला जाऊन वेट करत असताना तो बॅटचा पेस ओपन केला चेंडूचा आणि त्यानंतर काय जबरदस्त फटका डाऊन टू ग्राउंड केला होता, चौकार आला गेला आणि धावफलक सुद्धा बेकाने सुरुवात आहे. धावसंख्येचा विचार केला तर आतापर्यंत 26 रन. कैलासच्या हातामध्ये चेंडू आहे. नशवलेला 5 चेंडूचा खेळ येणं शेष आहे या पहिल्या इनिंग मधील, जिकडे वेगाने सुरुवात आहे JCCB संघाची बारोंडा 11 या संघासमोर. थोडासा बदल केला गेला क्षेत्ररक्षक मध्ये आणि अखेरकार सर्व काही रेडी होऊन पुन्हा एकदा कैलास सज्ज होतोय. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, चेंडू अडवला गेलाय सिंगल साठी. पुन्हा सिंगल आली गेले आणि 27 धावा धावफलकावरती आहेत, जिकडे आतापर्यंत 2 चेंडूचा खेळ चालला गेलाय. शेवटचा आणि अंतिम षटक मार्गस्थ आहे. लास्ट 4 बॉल. फुल टॉस ऑन साइडला. ओ इकडे काय ढूंढो रे साजना, चेंडू कधी हातामधून निघून गेला, कलाला मार्ग नव्हता, चेंडू सीमार्ग पार, चौकार 4 धावा. मॅग्नाकसन बॅटिंग. इथे 6 आणि रबाडाच्या विकेट नंतर दबाव नाही घेतला. ही सर्वात जमेची बाजू आतापर्यंत साहिल आणि राहुल या दोन्ही बॅटरसाठी ठरली गेली. पहा या धावांचा पाठलाग करत असताना आता तो संपूर्ण विचार या बारोंडा 11च्या प्रत्येक खेळाडूला करावा लागणार आहे. परंतु काय इकडून थोडंसं कमबॅक केलं जाईल का यावर सुद्धा चर्चा असणार आहे. कैलास पुन्हा एकदा सज्ज होतोय. फुलटॉस चेंडू ऑन साइडला. फुलटॉस, जितके फुलटॉस तितकं तुमचे दडपण वाढणार, चेंडू सीमार्ग पार, चौकार 4 धावा. टॅलेंट आहे त्याचं वंडरफुल, बनलाय आज तो पॉवरफुल, सक्सेसफुल ठरलाय, सक्सेसफुल ठरलाय. अरे मास्टर टाक्यू. पहा चेंडू फटका एक्झिक्यूट करत असताना विकेटच्या आतमध्ये का बाहेर होता या सर्व गोष्टी आता आपण आमच्या मुख्य स्क्रीनवर पाहणार आहोत. आणि आतमध्ये असेल तर ठीक, बाहेर असेल तर समोर ठीक. आता काय या सर्व गोष्टी आपण पाहणार आहोत. जिकडे पाटील नेटवर्कवर मुन्ना जयस्वाल कार्यरत आहेत. येस, इट इज अ 4, चौकार 4 धावा. पहा आता धावफलक कुठे आहे यावर सुद्धा चर्चा असणार आहे. परंतु त्या अगोदर कैलासच्या षटकामध्ये मला वाटतं 3रा चौकार आला गेलाय. अडचणीमध्ये, खूप मोठ्या अडचणीमध्ये आहे. धावा वेगाने होत आहेत. 35 रन, 35 धावा धावफलकावरती आहेत. पुन्हा एकदा कैलास सज्ज होते साहिल समोर. हो वेगवान चेंडू. या प्रकारचे चेंडू पहिल्या सुरुवातीला हाताळणं गरजेचं होतं का यावर सुद्धा चर्चा होणार आहे. डॉट बॉल, निर्धाव चेंडू आलाय. थोडस कमबॅक करण्याचा प्रयत्न केला गेला होता कैलास कडून. 35 रन, 35 धावा धावफलकावर, शेवटचे 2 चेंडू या पहिल्या इनिंग मधील. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, चेंडू अडवला गेलाय परंतु फेकी होईपर्यंत
1 रन कंप्लीट, 36 रन, 36 धाबा. जे केसीसी अर्नाला बिग बॅश लीग 2025 सीझन 3 मध्ये आपण आहोत, जिकडे क्रिकेटचा महासंग्राम आणि एक मोठी स्पर्धा या अर्नाळा नगरीमध्ये, या जुना कोलीवाडा गावामध्ये आपल्या भेटीला आली गेले. पहा, वसईविरार मध्ये प्रथमच असं आपण आयोजन पाहतोय, जिकडे प्रेक्षकांना बसण्यासाठी स्टँड बनवलेत. 1 नव्हे 2 नव्हे ते तब्बल 3 स्टँड बनवले गेलेत. नखेरकार पहिल्या इनिंगचा खेळ संपतो, जिकडे धावसंख्या धावफलकावरती 37 आणि 36 धाबा धावफलकावरती आणि 37 धाबांचं जे टार्गेट सेट केलं गेलंय. जेकेसीसी क्रिकेट संघटनाला गावात नंबर 1, जेकेसीसी क्रिकेट संघटनाला गावात नंबर 1. 1 2 3 let's go. थँक्यू. महाराष्ट्राचे सुप्रसिद्ध रील स्टार किरू पाटील यांचा आपण सन्मान आपल्या मुख्य मंचावर करणार आहोत. तर मी आमंत्रित करतो की काळा काय घरात आपण म्हणते की आपण या महाराष्ट्राचे सुप्रसिद्ध रील स्टार किरू पाटील यांचा सन्मान आपल्या मुख्य मंचावर करायचा आहे. पहा, एक गोड व्यक्तिमत्व म्हणून यांच्याकडे पाहिलं जातं आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ख्याती आहे किरू पाटीलची, ती ताकद आहे. आणि आपण प्रत्येक 2-2 दिवसामध्ये किरू पाटीलचे व्हिडिओ आपण इंस्टाग्रामवर पाहतोय, कशा प्रकारे किरू पाटील या व्हिडिओला बनवतो. असे आमचे मुख्यमंत्री असणारे किरू पाटील, महाराष्ट्राचे सुप्रसिद्ध रील स्टार किरू पाटील यांचा सन्मान आपल्या मुख्यमंचावर पाहतोय. वेलात वेल काढून आपण इकडे आलात. थँक्यू सो मच किरू. ऑल सेट, धाबाचा पाठला की बचाव. खूप महत्वाची मॅच आहे. इकडून जिंकणारा संघ सायबा संघासमोर 2 हात करणार आहे. हरणारा संघ या स्पर्धेबाहेर. पहिला बॉल, साहिलच्या हातामध्ये चेंडू, समोर खेळण्याचा प्रयत्न, चेंडू अडवला गेलाय. बंटी गवस आणि कैलास ही जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली गेली. अशा वेळेला दुसरा चेंडूवर अखेरकार धावांचा श्री गणेश होतो. 1 धाव पूर्ण, 2 चेंडूचा आतापर्यंत खेळ झाला गेला. 1 धाव पूर्ण, 37 धावांचा पाठलाग की बचाव ही येणारी कालवेळ सांगणार आहे. पुन्हा एकदा सज्ज होतोय. ओहो, मोठा पटका मारायचा होता, परंतु बॅटची एज लागून पाठीमागे चेंडू निघून जातोय. तोपर्यंत सिंगल आली गेली. पहा, पहिल्या 3 चेंडू मध्ये 2 धावा ही सुरुवात आहे. आता अशा सुरुवातीला या 2 बॅटरचा प्रयत्न कुठपर्यंत असणार आहे आणि कोणाच्या विरोधात कुठलं अटॅकिंग क्रिकेट खेळायचं आहे आणि चॅलेंजिंग ओव्हर मध्ये कुठला गेम खेळायचा आहे. चेंडूला कॅप मधून खेळण्याचा प्रयत्न केला होता, परंतु त्या ठिकाणी चांगली फिल्डिंग इथे आणि रबाडा त्या ठिकाणी होते, त्यामुळे फेकी होईपर्यंत फक्त 1च धावाले गेले. पहिल्या 4 चेंडू मध्ये 3 धावा. पहिलं षटक मार्गस्थ आहे. नशवलेला साहिल पुन्हा एकदा सज्ज होतोय. मोठा फटका मारायचा प्रयत्न, पुन्हा चेंडू पाठीमागे निघून जातोय. चांगली सुरुवात आहे. 37 धावांचं पाठलाग करत असताना आतापर्यंत साहिलने फक्त 4च धावा दिल्यात पहिल्या 5 चेंडू मध्ये आणि सुरुवात आतापर्यंत चांगली गेली. लास्ट बॉल आफ्टर फर्स्ट ओव्हर. शेवटचा नाही, अंतिम चेंडू आहे. काय इकडून बंटी गवस त्या एखाद्या मोठ्या फटक्याकडे जातील का, यावर चर्चा. लास्ट बॉल, 4 धावा, डबल कव्हर. मोठा फटका मारायचा प्रयत्न, ओ थोडक्यात हुकला. यस, पहिल्या षटकाचा खेळ संपतोय. 5 धावा, डबल कव्हर. या ऐकूया डिझेल आणि त्यानंतर बोलूया मैदानाच्या दिशेने. राहुल पाटील नवीन गोलंदाजी मार्कवर दुसरं षटक मार्गस्थ. चॅलेंजिंग ओव्हर
आता चॅलेंजिंग ओव्हर मध्ये 9 धावांचा पाठलागी बचाव. पहिला बॉल राहुलच्या हातामध्ये चेंडू. स्लॉक स्लिप करायचा प्रयत्न केला गेला होता परंतु टायमिंग नव्हतं त्यामुळे फक्त एकच. 5 चॅलेंजिंग ओव्हर मध्ये इकडून धावा आता वेगाने बनवायच्या आहेत तरच या धावाफलकापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न असणार आहे. नाहीतर येणाऱ्या षटकामध्ये अडचणी वाढणार आणि अडचणी वाढत असताना 2 सलामीर बॅटर अजूनही मैदानाच्या आतमध्ये आहेत. आता कशा प्रकारे खेळ सादर करतील JCC बी संघासमोर. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. चेंडू गॅप मधून ट्रॅव्हल झालाय आणि अखेरकार पहिला चौकार. चेंडू सी मार्ग पार. JKCC चौकार. 4 धावा. थँक्यू. कशा प्रकारे फटका एक्झिक्यूट केला होता. चौकाराची गरज होती आणि अखेरकार चौकार कैलाच्या बॅट मधून आला होता. राहुल पुन्हा एकदा फुल टॉस कदाचित मिस. केतनच्या बॅट मधून चौकार आला होता. फुल टॉस चेंडू आणि मिस केला होता. सिंगल आली गेले. 11 धाबा धावफलकावर. पहिल्या 3 चेंडू मध्ये 6 धाबा. ड्राईव्ह केल्या चेंडूला पुन्हा एकदा सिंगल साठी. सुरुवात चांगली आहे. आतापर्यंत थोडंसं कमबॅक करायचा प्रयत्न केला गेला आणि या चॅलेंजिंग ओव्हर मध्ये चौकार सुद्धा आला गेलाय. आता येणाऱ्या 2 मध्ये किती बनवायचे आहेत. 2 मध्ये 2 चॅलेंजिंग ओव्हर मध्ये बनवायचे आहेत पारून डायल या संघाला. मोठा फटका ऑन साइडला. चांगली फिल्डिंग. अक्षय चांगले त्या ठिकाणी होते आणि चेंडूला आतमध्ये आणलं होतं. कदाचित असं वाटलं तर चेंडू बाउंड्रीच्या बाहेर निघून चाललाय परंतु तो प्रयत्न कायम सुरू होता. आणि आता शेवटचा आणि अंतिम चेंडू. 1 धाव एका चेंडूवर. सर्व काही ठीक आहे. सर्वांचं लक्ष आहे आणि अखेरकार 9 धाबा आल्यात चॅलेंजिंग ओव्हर मध्ये आणि 2 धाबा प्लस असणार आहेत. म्हणजे 2 षटकांचा खेळ संपलाय. जवळपास धावसंख्या धावफलकावर 16 धाबा धावफलकावरती आहेत. या ऐकूया डीजे प्रवीणला आणि त्यानंतर बोलूया थँक्यू. 12 मध्ये 21. 12-21 या इक्वेशनला मॅच थांबली गेली. आता 12 मध्ये 21 बनत असताना तो प्लॅन कुठला आहे. चॅलेंजिंग ओव्हर सुद्धा संपली गेली. आता जे काय करायचं ते येणाऱ्या 12 चेंडू मध्ये सर्व काय करायचं. पहिला चेंडू खेळायचा होता. कुठे खेळलाय परंतु बॅटचा स्पर्श नाहीये. पाठीमागे चेंडू निघून जातोय आणि अखेरकार डॉट बॉल. निर्धाव चेंडू आला गेलाय. पहिला बॉल डॉट. 11-21 या इक्वेशनला मॅच आली गेली. पुन्हा एकदा सज्ज होतोय. बॅकफुटला गेले. चांगली फिल्डिंग. प्रयत्न चांगला होता बंटी गवतचा परंतु तिकडे सुद्धा चांगली फिल्डिंग होती त्यामुळे फक्त 1च धाव आली गेली. दडपण इकडून वाढलं गेलं. दडपण वाढत असताना 10-20 अशा इक्वेशनला किमान एखाद्या चौकारानं मॅच ऑन होईल. आता तो एखादा चौकार कधी येणार आहे यावर सुद्धा चर्चा. एखादा चौकार येणार कधी. नैखेरकर चेंडू गॅप मधून ट्रॅव्हल. सी मार्ग पार. केतनच्या बॅट मधून चौकार. 4 धावा. थँक्यू. आता इकडे विकेट हवाय. इकडून विकेट हवाय. नाहीतर विकेट नाही आला तर अजून अडचणी वाढणार कारण 2 सलामीर बॅटर इकडून सेट झालेत आणि सेट होत असताना आता 8-15 या इक्वेशनला मॅच आणून थांबली गेले. बंटी गवसच्या बॅट मधून चौकार नाहीत परंतु सिंगलला रोटेट केलं गेलंय. तिकडून एका बाजूला केतनने तो प्रयत्न कायम सुरू ठेवलाय. समोर खेळण्याचा प्रयत्न केला गेला चेंडूला. चेंडू हातामध्ये येईपर्यंत सिंगल आली गेले. 7 मध्ये 14. 7-14 या इक्वेशनला मॅच आली गेली. लास्ट बॉल आफ्टर 3rd ओव्हर. समोर खेळण्याचा प्रयत्न. इकडे काय इतका वेळ भरपूर वेळला केलं होतं वॉच
आणि वेट करत असताना चेंडू सीमारेखा पार, चौकार, 4 धावा. आम्ही जिंदगी थोडी रॉयल जगतो, आणि कायम पब्लिकच्या मनात राहतो. आम्ही जिंदगी थोडी रॉयल जगतो, कायम पब्लिकच्या मनात राहतो. पेचन त्यानं कमवले आज अशी होणावात, ए पेचन त्यानं कमवले आज अशी होणावात. अरे त्याला किंग पण म्हणतात, भाषा बी बोलतात, जमाईलय दादात. त्याला किंग पण म्हणतात, बादशाह थँक्यू बी थँक्यू थँक्यू थँक्यू. पहा इतक्या धावांचा पाठलाग कालपासून तर झाला नाहीये. पाठलाग करता असताना आता इक्वेशन काय बनले, 6 मध्ये 10. अशा वेळेला हितेच्या हातामध्ये चेंडू आहे, स्ट्राईक हँडला बंटी गवस. पहिला बॉल कट केला गेला चेंडूला, सिंगल जोडी. 5 चॅलेंजिंग ओव्हरने संपूर्ण खेळ बदलत असताना तिसऱ्या षटकामध्ये तो घेर चेंज करण्याचा प्रयत्न केला होता केतननी, आणि केतननी तो कुठेतरी सक्सेस होताना दिसतोय. आता केतन इथपर्यंत आलाय, परंतु समोर दडपण वाढलं गेलंय. समोर एखादा विकेट नाही तर डॉट बॉल पाहतोय, काय इकडून रबाडा ब्रेक थ्रू आणून देईल का, यावर सुद्धा चर्चा असणार आहे. फुल टॉस. ओ ओ ओ ढूंढ रे साजना, आता आलाय ब्रेक थ्रू, पहिल्या विकेटचं बटन. आता मात्र बाद व्हावं लागलंय. गॉन. मुक्काम पोस्ट तालुका जिल्हा विचारून घे या जगात. मुक्काम पोस्ट तालुका जिल्हा विचारून घे या जगात. अरे आम्हाला जो कोणी नडतो तो डायरेक्ट दिसतो ढगा. 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 थँक्यू. विकेट आली गेली, ब्रेक थ्रू आला गेला, आणि अखेरकार बंटी गवसला बाद व्हावं लागलं होतं. आता 4 मध्ये 9 विकेटची गरज होत असताना तो विकेट आणून दिलाय रबाडाने. आता खऱ्या अर्थानं मॅच मध्ये मजा येणार आहे. 4 मध्ये 9. ओ इकडे काय, एखाद्या विकेटने किती फरक पडतो हे दाखवून दिलंय. मोठ्या विकेटचं बदन. आता मात्र केतनला मध्ये चढवावं लागलंय. गॉन. थँक्यू. सर्व काही ठीक होतं. 20 चेंडू मध्ये समोर दबाव बनवत असताना 2 चेंडूने सर्व काही खेळ संपलं, बदलून दिलाय. आणि आता दडपण पूर्णपणे आता बारोंडा 11 या संघावर आलं गेलंय. आता 3 मध्ये 9 या इक्वेशनला मॅच आले गेले. काय जबरदस्त कमबॅक. ही ते 6 ने रबाडा ऍज अ कॅप्टनची भूमिका या मॅच मध्ये जी निभावली गेले, आणि त्याला पूर्णपणे उत्तर देत असताना 3-9 या इक्वेशनला मॅच आणून थांबले. समोर खेळण्याचा प्रयत्न केला गेला, चांगली फिल्डिंग. आता 2 मध्ये 2 मारायचे. पहा मॅच होती कुठे, मॅच आले कुठे, मॅच बनली कुठे, कोणाच्या अगेन्स्ट बनली, कुठे बनली, चॅलेंजिंग ओव्हर मध्ये काय घडलं. 2 धावा प्लस होत्या, आणि त्यानंतर तिसऱ्या षटकामध्ये केतनने केलेला वार, आणि त्यानंतर अंतिम षटकामध्ये हितेश सहानीने केलेला जो पलट वार, आणि तिकडून संपूर्ण खेळ बदलला होता. नखेरकार 2-8 या इक्वेशनला मॅच आणून थांबली गेली. पुन्हा एकदा हितेश सज्ज होतोय, समोर खेळण्याचा प्रयत्न. ओ अजूनही मॅच संपलेली नाही. येस चेंडू गॅपमधून ट्रॅव्हल, सीमारेखा पार, चौकार, 4 धावा. सुटली सोन्याची रे सुटली सोन्याची, अशी बाराणा बनती 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 सुटली सोन्याची. थँक्यू. पहा क्रिकेट अनिश्चितचा खेळ आहे का सांगितलं जातं. शेवटचा चेंडू जोपर्यंत मैदानावर पडत नाही तोपर्यंत कुठलाच संघ सांगू शकत नाही की आम्ही हा सामना जिंकलोय. चौकाराने मॅच ऑन. 1 मध्ये 4. हितेच्या हातामध्ये चेंडू, ऑल सेट, सर्व काही रेडी आहे. ओ मिस आणि अखेरकार मॅच फिनिश. सामना जिंकलाय JCC B या संघाने, आणि पराभव छायेत जातोय बारोंडा 11 या संघ.
थँक्यू 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 थँक्यू. नखेरकर आपले महाराष्ट्राचे सुप्रसिद्ध रजिस्ट्रार किरू पाटील आपल्याकडून या स्पर्धेतून रजा घेत असताना थँक्यू. आपण वेळात वेळ काढून या स्पर्धेची शोभा वाढवली त्यासाठी आपले खूप खूप आभार. थँक्यू किरू. चला मॅन ऑफ द मॅच, प्लेयर ऑफ द मॅच हुज गो कोण असणार? साहिल ठरतोय. ये साहिल ठरला या मॅचचा मॅन ऑफ द मॅच, प्लेयर ऑफ द मॅच. त्या अगोदर आपण टॉस साठी या साईबाबी कॅप्टन आलाय लगेचच टॉस साठी या. त्यानंतर एका बाजूने मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार, दुसऱ्या ठिकाणी आपण टॉस करूया. नागेश जी अर्नाळकर यांच्या शुभस्ते आपण नेक्स्ट मॅचचा टॉस करणार आहोत. तिकडे दोन्ही कॅप्टन रेडी आहेत. जेसीसी साहिल आपण मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार द्या आणि त्यानंतर कॅप्टन या, कॅप्टन टॉस साठी या, कॅप्टनच या. टॉस करणार आहोत जिकडे ग्रुप डी मधून शेवटची आणि अंतिम मॅच आहे, जिकडे साईबाब बी संघासमोर जेसीसी बी आणि नागेशजी अर्नाळकर यांची शुभस्ते आपण टॉस करतोय. जेकेसीसी असं कॉल आला आणि जेकेसीसी आलेले हे टॉस जिंकला कांडर नाही फिल्डिंग करू. खूप साऱ्या शुभेच्छा. टॉस का बॉस मधून अहवाल असा की टॉस जिंकला जेसीसी बी या संघाने आणि प्रथम बॅटिंगसाठी आमंत्रित साईबाब बी संघाला. मोठी मॅच आहे, कुठे जाऊ नका. इकडून जिंकणारा संघ डायरेक्टली सुपर 12 मध्ये दाखल होईल, त्यामुळे पाहत राहा. जेकेसीसी अर्नाला बिग बॅश लीग 2025. छोटासा ब्रेक आहे आणि या ब्रेक मधून या ऐकूया स्पर्धेचं टायटल सॉन्ग आणि त्यानंतर बोलूया डायरेक्टली मैदानाच्या दिशेने. थँक्यू.